ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता एका वेगळ्याच रंजक वळणाची सुरुवात झाली. बाकी कोणाला नाही, पण सायलीला समजलेलं आहे की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. कारण आश्रमातल्या एंट्रीमुळे सायलीसमोर एक खूप मोठा पुरावा सादर झालेला आहे. अजूनही सायलीला हे नाही समजलं की आपण खरी तन्वी आहोत, पण प्रिया खरी तन्वी नाही हे 100% सायलीला समजलेलं आहे. आणि आता हे नाटक तिने का केलं, कशासाठी केलं, किंवा या सगळ्यामध्ये तिचा हेतू काय, आणि या सत्याचा वापर करत साक्षीचं सत्य बाहेर काढण्यासाठी सायली आता एक जाळं तयार करते. आणि या जाळ्यामध्ये अडकत प्रिया खूप मोठ्या सत्याचा उलगडा करते. आपण रविराजांची केलेली फसवणूक या सगळ्यावरती प्रियाला बोलायलाच लागतं. कारण सायलीकडे आता असे पुरावे असतात की मधुभाऊंना सोडवण्यासाठी सायली त्याचा उलटा वापर करत प्रियाकडून सगळं सत्य काढून घेण्यासाठी एक वेगळं जाळं रचते. आणि त्या जाळ्यात अडकलेली प्रिया माशासारखी तडफडत सगळं सत्य सांगते. आता अर्जुन सायली हे आश्रमात आल्यावरती प्रिया लपून बसते. प्रिया लपून त्या टेबलाच्या मागे बसते. अर्जुन सायली दोघ जण आश्रमामध्ये काही वस्तू भेटतायत का याचा शोध घेत असतात. अर्जुन तर फक्त आणि फक्त सायलीकडे टॉर्च मारून अगदी अंधारात पण दिसणारं सायलीचं सौंदर्य न्याहाळत असतो. सायली सांगते, सर काय करताय तुम्ही? लाईट लावता येत नसते कारण बाहेर पोलीस असतात. पोलिसांना कळत नाही आणि त्या पोलिसांना कळू नये यासाठी सायलीने आणि अर्जुनने लाईट न लावता हे सगळं करायचा प्रयत्न केलेला असतानाच व्हायब्रेशन मोडवरती चालू केलेला प्रियाचा फोन पुन्हा एकदा वाजतो. आता मात्र प्रिया चांगलीच गडबडते. ट्रंकच्या मागे लपलेल्या प्रियाचा व्हायब्रेशन मोडवरचा फोन चालू होतो आणि सायली आणि अर्जुन आता तिच्याकडे पाहायला लागतात. प्रिया गडबडते, आपल्या फोनचं व्हायब्रेशन मोड बंद करते. अर्जुन म्हणतो, आपण पाहिलं होतं ना, कुणीतरी व्हायब्रेशन मोडवरती फोन ठेवलाय असं वाटतंय, पण आश्रमामध्ये फोन असण्याचं कारणच नाहीये की इथे कोणाचा फोन राहिलेला आहे. असं म्हणत अर्जुन सायली त्या दिशेने पाहतात. त्याच वेळेला त्यांना बाहेरून काहीतरी आवाज ऐकू येतो. हा आवाज असतो पोलिसांच्या येण्याचा. त्यामुळे अर्जुन सायली त्या बाजूला वळतात. तिकडे प्रिया सुद्धा घाबरते. पोलीस आलेत म्हणजे आता आपलं काही खरं नाही. काय करायचं? प्रिया खाली लपून बसते. त्यानंतर अर्जुन सायली एका बाजूला गेल्यावरती प्रिया तिकडून खरं तर पळून जाण्यामध्ये यशस्वी होते. पण या सगळ्यामध्ये अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की काहीतरी गडबड आहे, आपल्याशिवाय तिसरी व्यक्ती इकडे आहे. अर्जुन सायली इकडून तिकडून टोकावून पाहायला लागतात, पण त्यांना कुणीही तिकडे दिसत नाही. या सगळ्यामुळे आता अर्जुनच्या मनामध्ये संशय दाटतो. आणि त्याच वेळेला ज्या ठिकाणी प्रियाने गाठोडं पुरलेलं असतं त्या ठिकाणचा प्लायवूड काढलेला किंवा निघालेला हा मात्र सायलीला दिसतो. सायली म्हणते, सर हे आधी असं नव्हतं, म्हणजे हे पूर्ण पॅक होतं. याच्यावरती खिळे ठोकून हे पॅक केलेलं होतं मधुभाऊंनी. हे असं ओपन कसं झालंय यावरती अर्जुन ते पाहतो, उघडून बघतो आणि तो सांगतो, सायली मला असं वाटतंय हे ना आत्ता म्हणजे रिसेंटली उघडले, सील झाल्यानंतरची गोष्ट आहे. कारण तुम्ही याच्यावरचे मार्क बघू शकता. अर्जुनला आता दाट संशय आलेला असतो. आणि आता अर्जुन सायलीला सांगतो, एक काम करूया, मगाशी आपल्याला फोन व्हायब्रेशनवरती झाल्याचा भास झाला, आत्ता हे निघालेलं, मला असं वाटतंय आपल्याचप्रमाणे इथेच कोणीतरी काहीतरी शोधायला आलेलं असेल, पण आपल्या चाहुरीने तो पळालाय. पण आपल्यालाही ए रात्र आहे हातामध्ये, आपण पुरावा शोधायचाच. सायली सांगते, सर ठीक आहे, काहीही करून मला साक्षीच्या विरोधात पुरावा पाहिजे. अर्जुन म्हणतो, अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, ती गोष्ट पण तुम्ही शोधा. सायली म्हणते, कशाबद्दल बोलताय तुम्ही सर? अर्जुन म्हणतो, एक काम करायचं आहे, मला असं वाटतंय तुमचं गाठोडं, म्हणजे मी ज्या वेळेला आश्रमामधले सगळ्या वस्तू पाहायला पोलीस स्टेशनला गेलो ना, तेव्हा तुमचं आणि प्रिया या दोघींचं गाठोडं गायब होतं. यावरती आता मात्र सायली सांगते, सर पण प्रियाचं गाठोडं तिच्यासोबत असेल ना? अर्जुन म्हणतो, तेच, मग तुमचं गाठोडं सापडलं तर तुमच्या आईवडिलापर्यंत पोहोचता येईल. आता प्रिया तिकडून पळून जाण्यात यशस्वी होते, पण तिचं गाठोडं तिला काही मिळत नाही. तिला काही केलं आठवतच नसतं की आपण गाठोडं कुठे ठेवलंय. पण ती मूर्ख मुलगी हे विसरलेली असते की पिवळ्या ट्रंकवरती ज्याच्यावरती हिरव्या कलरची डिझाईन केले, ज्याच्या मागे ती मूर्ख मुलगी लपली होती फोन आला तेव्हा, त्याच ट्रंकेमध्ये तिचं गाठोडं असतं. प्रिया घरी येते, पण ते गाठोडं मात्र प्रियाच्या हातात न लागता नियती आता एक वेगळाच खेळ खेळते. ज्या वेळेला अर्जुन सायली आश्रमातून बाहेर पडत असतात
त्याच वेळेला सायलीची नजर त्या ट्रंकवरती जाते. सायली सांगते, सर कदाचित याच्यामध्ये माझं गाठोडं असू शकतं. अर्जुन म्हणतो, उघडा. मग सायली अर्जुन ती ट्रंक उघडतात. त्याच्यामध्ये जे गाठोडं असतं त्याच्यावरती प्रिया असं नाव लिहिलेलं असतं. घाई गडबडीमध्ये ते गाठोडं घेऊन दोघं जण घरी येतात. आता प्रिया घरी येते. नागराज तिला म्हणतो, काय झालं, तुझं गाठोडं सापडलं का? प्रिया म्हणते, मी आश्रमात गेले होते पण तिकडे खूप मोठा माझ्यासोबतच स्कॅम झाला. जिथे मी गेले होते त्याच ठिकाणी अर्जुन सायली आले होते. नागराज म्हणतो, मूर्ख मुली, आता अडकलीस ना? प्रिया म्हणते, नाही नाही, असं काही नाहीये. त्यावरती नागराज म्हणतो, आता मात्र तुला ना चांगलंच अद्दल घडवायला पाहिजे. जर तुझं गाठोडं तिकडे सापडलं तर काय करशील तू? यावरती आता मात्र प्रिया सांगते, नाही नाही, असं नाही होणार, मी उद्या पुन्हा जाईन. असं म्हणत प्रिया आता गाठोडं शोधायला जाणार, पण गाठोडं सायलीकडे असतं. आता मात्र अर्जुन सायली प्रियाला गाठणार असतात आणि त्याच वेळेला खूप मोठा धमाका होतो. कारण सायलीने प्रियाचं गाठोडं उघडून बघितलेलं असतं. प्रियाच्या गाठोड्यातल्या वस्तू अर्जुनने ओळखलेल्या असतात. या वस्तू तन्वीच्या नाहीच आहेत. मग प्रियाला गाठत सायली म्हणते, तुझा खेळ संपलेला आहे, आता तुझं सत्य मला समजलेलं आहे. यावरती प्रिया सांगते, काय काय बोलतेस तू? सायली सांगते, अजिबात गडबडू नकोस. तुझं गाठोडं शोधायला तू काल गेली होतीस ना? आम्ही पण तिथे होतो, तू पाहिलंस. आम्हाला बघून तू पळालीस. तुझं गाठोडं तुला नाही मिळालं तरी सुद्धा ते गाठोडं आम्हाला मिळालंय आणि त्यातल्या वस्तू तन्वी किल्लेदार हिच्या तर बिलकुलच नाही आहेत ग. मग तू रविराज किल्लेदार यांना काय फसवलंस, काय सांगितलंस की जेणेकरून तूच तन्वी किल्लेदार आहेस याच्यावर त्यांचा विश्वास बसला? यावरती प्रिया म्हणते, माझ्यावरती खोटे नाटे आरोप करू नकोस. हे बघ, माझ्या गळ्यामध्ये जे आहे ना ही चेन, ही सुद्धा अर्जुनने माझ्या गळ्यात टाकली होती. ज्या दिवशी अपघात झाला ना त्या दिवशी अर्जुनने ही चेन मला दिली होती आणि तिथपासून ही चेन माझ्या अंगावरतीच आहे. सायली सांगते, बरं, ही चेन तुझ्या अंगावरती आहे. मग ज्या वेळेला तू आश्रमात आलीस तेव्हा मधुभाऊ नका नाही ग ही चेन सापडली? प्रिया, खरं सांग, काय तुझा डाव आहे? प्रिया आता गडबडते कारण सायलीने वकिलाची बायको सोबत प्रियाला अचूक अडकवलेलं असतं. प्रिया म्हणते, काय बोलतेस तू? प्रियाचं तत्तपप करण्यावरून आता अर्जुनला 100% विश्वास बसतो. ही मुलगी खरंच खोटं बोलती आहे. सायली सांगते, रविराज सरांसारख्या देव माणसाला तू फसवतेस. प्रिया म्हणते, मी नाही फसवत आहे. यावरती सायली सांगते, ठीक आहे, मग ते गाठोडं घेऊन मी उद्याच्या उद्या रविराज सरांकडे जाते. मग बघूया कोण हरतंय, कोण जिंकतंय, कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय. आता प्रिया गडबडते. प्रिया सांगते, तू असं नाही करू शकत. यावरती सायली सांगते, मी असंच करणार. प्रिया सांगते, हे बघ, मला तुझ्याशी बोलायचं आहे. सायली बोलते, बोल की. प्रिया म्हणते, तू असं काही करू शकत नाहीस. मला नाही माहिती गाठोडं कोणाचं आहे, तू त्याच्यावर नाव टाकलं असशील. यावरती सायली सांगते, मी एकटीच नाही, तिथे अर्जुन सर पण होते. असं म्हणत सायली आता प्रियाला चांगलीच अडकवते. आता मात्र सायलीला प्रिया तन्वी नसल्याचं कळलंय. सायलीने तिला हिंट टाकून बघितलेली आहे, पण आता प्रिया त्या जाळ्यात अडकायला लागलेली आहे. ते गाठोडं सायलीकडे आणि अर्जुनकडे असतं. अर्जुन त्यातल्या गोष्टी ह्या तन्वीच्या नाहीत ओळखलेल्या असतात, पण एवढाच पुरावा पुरेसा नसतो. कारण उद्या प्रिया सांगेल की नाही, हे गाठोडं तर सायलीचं आहे, तिने माझं नाव टाकलं. असं काहीही बोलायला प्रिया कमी करणार नाही. म्हणून अर्धवट तिला आता माहिती देत तिला आता पूर्णपणे जाळ्यात अडकवण्यासाठी तिची पुढची मूव काय आहे हे अर्जुन पाहणार असतो. आता प्रिया हिच्या जाळ्यामध्ये अडकणार आणि रविराजांसमोर सत्य कसं येणार पाहणार रंजक ठरणार.